नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे आपलं असं विहीर आहे. इथे आपलं शेत आहे, ही विहीर आहे आपली. आणि असं आपण शेतामध्ये काम करायला येतो. तुम्ही बोलत असाल की हा आर्मी टाईपचा ड्रेस आहे, पण हा माझ्या भावाचा ड्रेस आहे. भाऊ हा माझा पोलीसमध्ये आहे, त्याचा ड्रेस आहे. हे बघा, ही विहीर, पाणी किती आहे बघा. आणि हे आपले शेत आहे. या पाणी आपल्याला म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे काहीच करता आलेलं नाही आहे. तर हे साफ करून घ्यायचं आहे. ऊस आता तोडणीला आलेला आहे बघा, तुरे वगैरे आलेले आहेत. तर मित्रांनो, शेतकऱ्याला खूप समस्या आहेत. त्याच्यातून शेतकरी मार्ग काढत असतो आणि त्याच्यावरती मात करून पुढे जात असतो. तर याच्या लोकांना वाटतं की नाही, शेती छान आहे, लोकांना वाटतं की नोकरी छान आहे. पण काही करा, पण मन लावून करा. शेती केली तरी शेतकरी असा जो आहे, एक माणूस आहे की तो वर्षाला एकरी काठी कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये टाकत असतो. म्हणजे मेहनत आली, बियाणे आले, ऊस लावणे आले किंवा अन्य काही करणं आलं, तर तो करत असतो. तर मी शेतीला बरोबर एक 8-9 जनावर करा. ते ऊस केला असं ऊसाला वैरण काढून, असे वैरण ही काढून आणणे किंवा चारा काढून आणणे शेतकऱ्याला कधी टफ जातं तर पावसाळ्यामध्ये. कारण पावसाळ्यामध्ये सगळं शेतीमध्ये चिखल होतो आणि चारा घेऊन यायला त्यावेळेस ऊस तोडून किंवा म्हणा हत्तीगावात किंवा काही अजून चारा असेल तर त्यावेळेस त्याला तो चारा खराब होतो, जनावर खात नाही आहेत. त्यावेळेस जास्त जनावरांना जपायला लागतं. तर माझा एक अनुभव आहे की तुम्ही शेतीबरोबरच जनावर करा, गोट करा. म्हणजे तुम्ही गाई करा किंवा म्हैशी करा किंवा शेळी करा किंवा कोंबड्या करा, पण उत्पन्न सगळीकडून यायला पाहिजे. आणि छोटी मोठी तुमच्या आजूबाजूला जर नोकरी मिळत असेल, नोकरीही करा, जेणेकरून आपला घरखर्च चालेल. किंवा काय, दुधाच्या ह्याच्यावरती कमीत कमी एक 20-30 10 जनावर जर केले तर 20-30 रुपये आरामशीर मिळतात दुधाचे. 30,000 जर झाले 10 जनावरांचे, तर त्याच्यातले 15 जर खर्च झाला तर 15,000 रुपये शिल्लक राहू शकतात. दुसऱ्याच्या इकडे जाण्यापेक्षा आपल्याला ते बरं आहे. मी सांगतो आहे असं नाही आहे, माझा एक अनुभव आहे म्हणून सांगतो आहे. मला आता 30-20 वर्ष तर झाली मी हे शेती करतो आहे. मी आता मुंबईला जॉबला असतो, पण शेतीमध्ये काय जास्त उरत नाही म्हणून मी नोकरी करतो मुंबईला. तर मी जेव्हा सुट्टी मिळेल मला, तेव्हा मी गावी येत असतो. तर सांगा मित्रांनो, मी सर्व करून बसलेलं आहे. मी म्हणजे ज्यावेळेस कॉलेजला होतो तेव्हा 10 ते 11 जनावरं करायचो. सकाळी माझं कॉलेज 7 ते 11 असायचं. तर 11 नंतर मी येऊन ते जनावरं घेऊन डोंगराला जायचं फिरवायला त्यांना, म्हणजे चारण्यासाठी. आणि संध्याकाळी 6 वाजता घेऊन यायचो. असा माझा क्रम चालायचा. त्यावेळेस मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. पण तुम्ही दुर्लक्ष करू नका, शिक्षण करा. पण शिक्षण करूनही दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा शेती बरी. आणि आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहा, आपल्या गावी राहा, असं मला तरी वाटतं. मी डिमोटिवेशन करत नाही आहे, मी मोटिवेट करतो सर्वांना. आता यावर्षी आम्ही काय केलं की सोसायटीकडून कर्ज घेतलं आम्ही 1,17,000 रुपये, डिवायडेड बाय 12 केलं. तर ते आम्हाला 14,000 रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही असं डिवाईड करून ते केलं. म्हणजे आम्हाला खर्चाला ते झाले पैसे, आणि ते 1,17,000 रुपये आमच्या आता ऊस गेले त्याच्यातून ते कट होऊन जातील. तर असं आम्ही नियोजन केलेलं आहे. सध्या आमच्याकडे जनावरं नाही आहेत, कारण आम्ही मुंबईला असतो. तर आईवडिलांना होत नाही. आई माझी 55-60च्या आसपास आहे, वडील 60-65चे आहेत. तर ते फक्त पाणी द्यायचं काम करतो. आम्ही ठिबक वगैरे केलेलं आहे बघा, ठिबकच्या पाईपा असे आहेत. त्यांना फक्त आम्ही मोटर चालू करून देतो किंवा त्यांना मोटर चालू करायला सांगतो. आम्ही मोटर ही आम्ही याच्यावरून चालू करतो बघा, PT आहे मोटरीची मोटर. आम्ही मोटर चालू करण्यासाठी ॲटोमॅटिक मोबाईलवरून स्टार्टर बसवलेलं आहे. ते सांगतात आम्हाला मोटर चालू करा, म्हणा बंद करा असं. त्यावेळेस तर मोटर चालू करतो आम्ही. तर त्याला आम्हाला अराऊंड 6,000 ते 7,000 रुपये खर्च आलेला आहे. 3 फेज मोटर आहे आमची, 5ची मोटर आहे. तर अशा समस्यावरून आम्ही पुढे आलेलो आहोत. तर तुम्ही पण असं खचून जाऊ नका, मोटिवेशनने काम करा. शेती खूप चांगली आहे, पण मन लावून केली तर. तर तुमच्या काय कमेंट असेल सांगा. शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं मी सांगितलं, माझा अनुभव सांगितला आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या कमेंट मला सांगा. धन्यवाद.